नमस्कार सर्वांचं ESR टीचिंग मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी प्रॅक्टिस सेट 26 त्याच्यामध्ये बघा डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन तुम्हाला वेगवेगळे ऑपरेशन दिलेले आहेत। गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी जे काही असेल ते आर गिवन इन द रॉज बिलो। खाली काय रॉज दिलेले आहेत। फाइंड आउट द नंबर यू गेट ईच ऑपरेशन अँड मेक इक्वेशन। खाली काय ऑपरेशन आहे त्याचा यूज करून तुम्ही काय करायचं आहे, फाइंड द इक्वेशन तयार करायचं। आता इथं पहिलं दिलेलं आहे बघा एक्झाम्पल 16 भागिले 2 16 डिवाइडेड बाय 2। आता हे इक्वेशन असं बनवायचं की दोन्ही साइड इक्वल होतील। बघा 16 भागिले 2 आणि 16 भागिले 2 किती येतं नॉर्मली जर तुम्ही साइडला करून बघितलं, रफली करून दाखवते मी। 16 भागिले 2 बेआठे 16 येतं, बरोबर आहे। म्हणजे इकडे 8 येतं, म्हणजे इथंही आपण असे इक्वेशन बनवायचं की त्याचंही आन्सर किती आलं पाहिजे, 8 आलं पाहिजे। मग तुम्ही तिथे बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा किंवा भागाकार ही करू शकता। मग आपण वजाबाकी करू। बघा 20 वजा 12 20 वजा 12 म्हणजे तुमचा येणारा आन्सर काय असेल, 8 असेल। म्हणजे दोन्ही साइड काय होतील इथं इक्वल होतील, लक्षात घ्या। दोन्ही साइड इक्वल म्हणजे 16 भागिले 2 8 आलं आणि 20 वजा 12 तुम्ही कितीतरी इक्वेशन ह्याच्यामध्ये गुणाकार भागाकार मध्ये तयार करू शकता। जर गुणाकार केला तर 4 गुणुले 2 करा, 2 गुणुले 4 करा, 8च येणार आहे, बरोबर आहे। आता बघा दुसरं उदाहरण। आता बघा पुढचं उदाहरण 5 गुणुले 2। ह्याचं बघा आन्सर कसं लिहाल, 5 गुणुले 2। आता 5 गुणुले 2 किती येतं, 5 गुणुले 2 5 दोन्ही 10 येतं। मग इथं आपण गुणाकार, बेरीज, वजाबाकी किंवा भागाकार काही करून उत्तर आपलं किती आलं पाहिजे, 10 आलं पाहिजे। मग तुम्ही इथं भागाकार करा, वजाबाकी करा, गुणाकार करा। मग आपण काय करू, इथं बेरीज करू। 8 अधिक 2 कोणतीही संख्या घेऊ शकता। 5 गुणुले 2 म्हणजे 5 दोन्ही 10, 8 अधिक 2 10 म्हणजे दोन्ही इक्वॅलिटी दाखवतात, बरोबर। दोन्हीकडचं जे वेट आहे, आपण जसं बाजारात गेल्यावर वेट दोन्हीकडचं समान झाल्यावरती बघतो झालं का नाही, तसंच इथं सुद्धा इक्वल हे चिन्ह असं दर्शवतं की दोन्हीकडेही समान आहे। बघा पुढचं उदाहरण 9 + 4 हे कसं सोडवायचं। 9 + 4 इज इक्वल टू, आपण इथं कुठलीही संख्या घ्या, 40 वजा 27। बघा 9 अधिक 4 13 येतं, 40 वजा 27 13 येतं। म्हणजे दोन्हीकडची साइड इक्वेशन तयार करायचं आपल्याला, लक्षात घ्या, नाही की बेरीज करून उदाहरण काढायचं आपल्याला। नंतर बघा 72 भागिले 3। बघा दिलेलं उदाहरण 72 भागिले 3। ह्याचा जर भागाकार केला तर किती येईल, 3 × 3 3 दोन्ही 6 आणि 3 चौक 12 म्हणजे किती येतो, 24 येतो, बरोबर। आता आपल्याला गुणाकार, बेरीज, वजाबाकी करून 24 आणायचा आहे। म्हणजे इथं काय करावं लागेल, गुणाकार करू 6 चौक 24 किंवा 20 अधिक 4 ही लिहू शकता। बघा पुढचं 4 अधिक 5। अगोदर दिलेलं उदाहरण 4 अधिक 5 4 अधिक 5 आपल्याला माहिती आहे 9 येतं। मग आपल्याला गुणाकार, बेरीज, वजाबाकी करून आपल्याला 9 आणायचं आहे। म्हणजे तुम्ही इथं 18 भागिले 2 लिहू शकता, म्हणजे 92 18। नंतर बघा 8 गुणुले 3 दिलेलं उदाहरण आहे, म्हणजे दिलेली संख्या अगोदर लिहून घ्या। 8 गुणुले 3 8 गुणुले 3 आपल्याला माहिती आहे 8 × 24 येतं। मग अशी संख्या घ्यायची की त्याचं उत्तर 24 येईल। मग इथं तुम्ही 20 अधिक 4 घेऊ शकता, नसेल तर आपलं वरती एक उदाहरण दिलेलं होतं 72 भागिले 3 तेही लिहू शकता। नंतर बघा 19 वजा 10 दिलेलं उदाहरण आहे। मग 19 वजा 10 19 मधून 10 गेले 9 राहतात। मग अशी संख्या शोधायची की त्याचा आन्सर गुणाकार, बेरीज, वजाबाकी करून 9 आलं पाहिजे।
3 गुणिले 3 म्हणजे काय येईल 3 त्रिक 9 येईल. नसेल तर आपण 27/3 केलं तरीही 9 येतं आणि बेरीज केली तर आपल्याला माहिती आहे 5 + 4 कुठलीही संख्या घेऊन 9 आणू शकतो आपण. परत बघा 10 - 2 दिलेलं उदाहरण 10 - 2 बरोबर बघा 10 - 2 8 आलं. मग इथं आता भागाकार करू, गुणाकार आताच झाला आपला. आता 8 म्हणजेच इथं आपण 24/3 करू. 3 8 24 कुठलीही संख्या घेऊ शकता. नंतरचं बघा 37 - 27 बघा दिलेलं उदाहरण 37 - 27. आता 37 मधून 27 गेले तर 10 राहतात. मग आपल्याला गुणाकार भागा करून संख्या 10 आणायचा आहे. तर मग इथं 10 गुणिले 1 सुद्धा लिहू शकता. काय येतं 10 × 1 = 10 येतं. नंतर बघा 6 + 7 हे दिलेलं उदाहरण आहे. 6 + 7 आता 6 + 7 ची बेरीज केली तर किती येतं 13 येतं. मग आपल्याला 13 बघा 26/2 बेके बे बेत्रिक 6 इथं ही 13. तर अशी कुठलेही उदाहरण तुम्ही इकडं बेरीज वजाबाकी गुणाकार करून कुठलीही संख्या लिहू शकता. जर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.